पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। भाजप विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून करण्यात आलाय। सतीश वाघ यांचे पहाटे अपहरण करण्यात आले होते। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या वाघ यांना चौघांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले होते। या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस या संदर्भात तपास करत होते, मात्र यवत पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला। सतीश वाघ मांजरी परिसरात वास्तव्यास होते। नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना त्यांचे अपहरण करून खून करण्यात आला। या संदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली आहे। सकाळी साधारण 6च्या दरम्यान श्री वाघ वॉकिंगला गेले होते। एका गाडीत 3-4 तरुणांनी गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की मृतदेह यवतच्या हद्दीमध्ये मिळतो। त्याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहेत। तर ती त्यांचाच मृत्यू आहे, ते आपण काही कन्फर्मेशन करतोय आणि आरोपीचा काही शोध लागलाय का, कोण गाडीचा? पोलीस तपास करतायत। गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत। क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।